मग तुम्ही तुमची जी गोष्ट होती पहिली बबनची लिहिली होती, हम्म. म्हणजे बबन तर नंतर तुम्ही केला आणि तो खूप सुपरहिट झाला. हम्म. मग त्याची गाणी असतील, कथा असेल. पण बबनच्या निर्मितीमध्ये म्हणजे पहिल्यापासून आम्ही जसं ठरवलं, टीम सगळी जवळची होती, सगळी चांगली होती. तर तिथं ना ओंकारने मला एक गाणं ऐकवलं, जे साज आहे तुझा. हो. तर ते गाणं पूर्ण नव्हतं त्यावेळेस. हम्म, हम्म, हम्म. तर ते गाणं त्यांनी फक्त हमिंग ऐकवलं. अच्छा. ते हमिंग मला एवढं आवडलं हम्म, हम्म, हम्म. आवडलं आणि मला त्याचा आवाज जास्त आवडला. पण आता तो संगीतकार म्हणून तो गायक म्हणून तिथं शिकत होता, म्हणजे म्युझिक करत होता, पण त्याचा कल गायकीकडे होता. गायकीकडे होता. हम्म. तो संगीतकार म्हणून स्वतःला असं म्हणजे तोपर्यंत त्याचाही काही विचार नव्हता. त्याला म्हणलं तुझा आवाज एवढा भारी ना, म्हणलं या पुढचा सिनेमा मी करतोय त्याच्यात तुझं आवाजात एक गाणं मी गाऊन घेईन. मग ते साज त्यांनी 2-3 महिने पुढचं सुहास मुंडे बीडचाच आहे, तर त्याने ते लिहिलं. ते गाणं एवढं अफलातून झालं. त्याची चाल तर ओंकारने आधीच बांधलेली होती, ती चाल आहे तशीच. आणि मग ती पुढे अजून 2-3 गाणी झाली. गाण्यावरती आम्ही 6-7 महिने काम करत होतो. हा, हा, हा. म्हणजे अनेक बैठका व्हायच्या गाण्यावरती. नंतर हर्षिता बिराज त्यांनी 2 गाणी केली. हे गाण्यांवरती सतत आम्ही एक 4-6 महिने बैठका घेत होतो. पण गाणी चांगली असावी हा पहिल्यापासून, म्हणजे पहिल्याही सिनेमा खोडामधलंही गाणं खूप सुंदर होतं. तर तशा पद्धतीने गाणी असावी असा एक हेतू होता. आणि गाण्यावरती मग 5-6 महिने काम केलं. मग प्री सुरू झालं. प्री सुरू झाल्यावर ते बबनचं सहज झालं. जितका खोडामध्ये अडथळे होते तितके अडथळे बबनला नव्हते. कारण त्यावेळेस एक नाव होतं, वलय होतं आणि माणसंही उभी राहत होती. हा, म्हणजे सहज तुम्हाला सहज ऍक्सेस होता. कुणी नाही म्हणलं नाही. इंडस्ट्रीतून पण सपोर्ट मिळत होता, बरोबर आहे, बरोबर. की बा चल तू करतोय तर कर, आम्ही आहोत. असं सगळेच म्हणजे असं काही अडलं नाही. जी म्हणजे जरी मी नवखा डिरेक्टर म्हणून पहिलाच सिनेमा केला होता, पण इंडस्ट्रीमधून सपोर्ट खूप मिळाला. एक नाव झालं होतं, एक नाव उदय झालं. झालं होतं.